तर शरद पवार जरी ठाकरे बंधूंच्या युतीसाठी सकारात्मक असले तरी सगळ्यात मोठी अडचण झालेली आहे ती काँग्रेस पक्षाची। जेव्हापासून चर्चा सुरू झाली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अगदी तेव्हापासून काँग्रेसनं मात्र याला विरोध दर्शवला। त्यामुळे आता काय होतंय तर दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येत आहेत, पण हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काँग्रेस त्यांच्यापासून वेगळी झाली आहे। महाविकास आघाडी ही मुंबई महानगरपालिकेसाठी दुभंगली आहे, त्यांच्यात काडीमोड झालाय हे आता स्पष्ट आहे। तशी एक प्रकारे घोषणा संजय राऊतांनी आज केली की काँग्रेसची आमची कोणती चर्चा सुरू नाहीये। शरद पवारांची राष्ट्रवादी कदाचित सकारात्मक असू शकते, त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडीचा काडीमोड अगदी निश्चित मानला जातोय। मुंबईमध्ये राज आणि उद्धव यांची युती अगदी पक्की आहे, त्यामुळे आधीपासून स्वबळाच्या तयारीत असलेल्या काँग्रेसनं आपला स्वबळाचा नारा आणखीनच बुलंद केलाय। यात आणखी एक ट्विस्ट असा आहे की काँग्रेस आणि वंचित या दोघांची आघाडी होऊ शकते, कारण काँग्रेस पक्षानं मुंबईत वंचितला 20% जागांची ऑफर दिल्याची माहिती कळते। राज ठाकरेंची उत्तर भारतीयांच्या विरोधातली भूमिका काँग्रेससाठी अडचणीची ठरेल असं मत काँग्रेस नेत्यांचं आहे, त्यामुळे अखेर राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडी विभक्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या क्षणी कोणते बोलणं सुरू नाही। आम्हाला ज्यांच्याशी बोलायचं होतं आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत याआधी, आणि त्यांनी हे सर्व निर्णय पक्षाच्या स्थानिक लोकांवर सोडल्यामुळे ही चर्चा आता थांबली। मुंबईमध्ये एकत्र न जाण्याचा निर्णय हा पूर्ण विचारांती आम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये तात्विक कारणं आहेत की मोठी प्रक्रिया झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाला निर्णय दिल्यानंतर तर बदलणं मला असं वाटतं थोडा उशीर झाला। हायकमांडचा निर्णय आणि पूर्ण काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे की स्वतंत्रपणे लढण्याचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।